त्या वयामध्ये 7वीमध्ये हे गलिच्छ आहे, कचऱ्याच्या टोपलीत टाकणार काय याचा आता आम्हाला पुन्हा कळणार असं वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी एक सांगितलं की अरे मराठीमध्ये खूप वेगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे तो सुवर्णनिधी नावाची एक वही ते आम्हाला जी त्यांनी दिली आणि त्यामध्ये त्यावेळेला आलेले नवकविता ही पहिल्यांदा आम्हाला त्याची ओळख. कल्पना करा की सोलापूरच्या गावामध्ये जे अजून मुंबई पुण्यामध्ये फारसं रुजलेलं नाही, जे खूप नवीन मानलं जातं, असं काहीतरी 7वीच्या विद्यार्थ्यांना सांगणं हे फार धैर्याचं होतं. आजकाल त्याला बंडखोर वगैरे असं म्हणतात. आता तर मला वाटतं बंडखोरीच्या पलीकडे होतं. ज्या मुलांना समोरच्या कळत नाही त्यांना सांगायचं की तुमचं पुस्तक कचऱ्याच्या टोपलीत टाका. म्हटलं तर कमाल आहे, पण अभ्यासाकरता तुम्हाला करायला लागेल ना, परीक्षेला यातले प्रश्न येतील. आणि मग ती सुवर्णनिधी नावाची वही होती. त्यामध्ये मला आठवतं की मर्ढेकर, करंदीकर, बाबू बोरकर आणि प्रत्येक कवीचं एक वेगळेपण त्या वर्गामध्ये. गडद निळे जलद भरून आले आता एक जो तार होता. दख्खनची राणीची जी कविता होती, वसंत बापटांची कविता, किंवा माझ्या मना बंद गड ही करंदीकरांची कविता, हे सगळं 7वीच्या मुलांना त्यांनी लिहून देणं फळ्यावरती आणि मी लिहून घेणं असा एक वेगळा प्रवास झाला. मला कधी कधी समजा रेट्रोस्पेक्ट मागचं बघताना सर मला काय वाटतं की ही आपल्यात सुद्धा ही जी नकळत कुठेतरी आपण वेगळ्या मार्गाने गेलं पाहिजे आयुष्यामध्ये असं सांगणारा तुम्हाला एक शिक्षक, मार्गदर्शक तुम्हाला वेळीच असायला. आणि तो कुठेतरी आम्ही सगळे त्या बॅचचे लोक भाग्यवान होतो की आम्हाला मराठीसारख्या विषयामध्ये अरे वेगळी दिशा आहे ही. म्हणजे आरती प्रभूंची कविता आहे, या रस्त्याने पण जाता येतं, अशी आरती प्रभूंची कविता आहे प्रसिद्ध. म्हणजे आपण नेहमीच मध्यमवर्गीय जीवन जगतो, पण कधी कधी सिग्नलला आपण काच खाली घेतली की काही अशी भीक मारणारे चेहरे असतात, या रस्त्याने जाता येतं, अशी आरती प्रभूंची कविता आहे. तुम्ही रस्त्याने जाताना एक वस्ती असते, दलित वस्ती असते, आणि गटारीत ती पुढं मनसोक्तपणे खेळत असतात, अशाही रस्त्याने जाता येतं असं आरती प्रभू म्हणतात. तर हे असं काहीतरी वेगळं विचार करणारी मंडळी तुमच्या आयुष्यात येतात. हे तर म्हणजे कसं झालं की तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही शिक्षक आहात, ते नातं ते राहतं.